हॅलो, आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटले की रात्रीचे सावीच्या घरी सगळे झोपलेले असतात. सावी उठते आणि जायला लागते. तेवढ्यात अक्का त्याला कळतं की कोणीतरी जाते म्हणून. तेव्हा ती ओरडायला लागते, आबा आबा, चोर चोर शिरलाय घरात. तेव्हा पटकन सावीची आईही उठते आणि सावीचे बाबाही उठतात. तेव्हा लक्ष्मी पटकन तिला सावी जाताना दिसते. पटकन तिच्या अंगावर पांघरून घालते आणि बोलते की कोण आहे असा घुसला घरात, आणि तिला ओरडत असणार. तेवढ्यात आबा पटकन तिकडनं येतात, काठी घेतात आणि मारायला लागतात. तेवढ्यात सावी पटकन अंगावरचं पांघरून हटवते आणि बोलते की आबा मी आहे. तेव्हा तेव्हा लक्ष्मी बोलते की सावी अगं तू कुठे चालली होतीस? तेव्हा आबाही बोलतात की सावी अगं रातच्याला कुठे निघाली होतीस? तेव्हा सावी बोलते की आबा मी गाईच्या गोठ्यात गेली होती गाय बघायला. तेव्हा आबा हसतात आणि बोलतात की गोठ्यात गेली होती गाय बघायला. तेव्हा आबा अक्का आत्याला बोलतात की आपल्या जर कोणाला सवय होती चालायची. तेव्हा आत्या बोलते की असं कोण चालत होतं? तेव्हा आबा कोणाचं तरी नाव सांगतात आणि बोलतात त्याला फार सवय होती इथवर चालत जायचा तो, असं म्हणून ते सगळे हसायला लागतात. तेव्हा आबा बोलतात की सावी बसली असती काठी एखादी तर. तेव्हा सगळे हसायला लागतात. इकडे सावी झोपलेली असते. झोपेत तिला सारखं स्वप्नात दिसत असतं की शास्त्री बुवा ही गाय केव्हा घ्यायला येऊ सांगा म्हणून. सावीला तेच आठवत असतं की शास्त्री बुवा का आपली गाय घेऊन जातात की काय. तेव्हा सावी झोपेत बरमळत असते, कपिला कपिला, शास्त्री बुवा कपिलाला नेऊ नका, आबा सांगा ना शास्त्री बुवांना कपिलाला नेऊ नका म्हणून. तेव्हा सावी झोपेतून जोरात उठून कपिला अशी ओढून उठते. इकडे शास्त्री बुवा भूमिपूजा करत असतात. का की काय तर म्हणे त्यांना गाईचा गोठा बांधायचा असतो. तेव्हा तिथे आलेले काही लोक बोलतात की शास्त्री बुवा तुम्ही तर गोठ्याचं काम करताय पण गाय म्हैस दिसत नाही इथं. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात अरे आत्ता दिसत नाही रे, पण संध्याकाळपर्यंत येणार आहे. तेव्हा शास्त्री बुवांची बायको येते आणि बोलते की अहो भूमिपूजनाचा आवाज आला म्हणून आले मी बाहेर. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात भूमिपूजन संपन्न, गाय घेऊन यायची. तेव्हा शास्त्र्यांची बायको बोलते हां पाटील देणार आहेत जशी काय तुम्हाला गाय. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की कशी देणार नाही, नाही तर त्या पाटलालाच आणून खुट्याला बांधेल. त्या पाटलाची लेक काय चुरू चुरू बोलते ना, आता बघ तिच्या समोर कशी गाय घेऊन येतो. इकडे सदा लक्ष्मीला विचारत असतो आई काल चोर आला होता म्हणे. तेव्हा लक्ष्मी सांगत असते अरे नाही रे सावीच होती, इतकं धावपळ केलं रात्रभर सारखा गोंधळ. काय म्हणे काय तर म्हणे गोठ्यात गाय बघण्यासाठी उठली होती. हे बघ सगळ्यांच्या झोपा मोडून आता मस्त झोपली आहे सूर्य डोक्यावर येईपर्यंत. बरं दिसतं का? जा तू आज तुझ्या अक्काला उठव. सदा जातो आणि बघतो तर काय तिथे सावी नसतेच. तेव्हा तो आवाज देतो आई अक्का नाही इथे. तेव्हा लक्ष्मी येते आणि बोलते अरे देवा कुठं गेली ही पोर. तेव्हा सदा आणि लक्ष्मी सावीला इकडे तिकडे शोधत असतात. तेवढ्यात अक्का आत्या बोलते की काय गं काय झालं. तेव्हा लक्ष्मी बोलते अहो सावी दिसली का, ती कुठे गेली दिसत नाही आहे. तेवढ्यात लक्ष्मी महादूला विचारते. तेव्हा महादूही बोलतो मी बी नाही पाहिलं. तेव्हा ती लक्ष्मी धनीला ती पाटलांना आवाज देते धनी. तेव्हा पाटील बोलतात अहो घरात नीट बघितलं का तुम्ही. तेव्हा लक्ष्मी बोलते समधीकडे बघितलं कुठेच नाही आहे. तेव्हा पाटील बोलतात अशी कुठे गेली पोरगी. तेव्हा आबा बोलतात की गोठ्यात बघितलं. इकडे कुलकर्णी शास्त्री बुवांना बोलत असतात की तुम्ही चक्क गोठा उभारला. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात मग गाय काय उन्हात बांधायची का कुलकर्णी, बरं दिसेल का ते. तेव्हा कुलकर्णी बोलतात पाटलांच्या दावणीतली गाय तुम्ही आणताय हेही बरं दिसत नाही. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात मग धर्मात हस्तक्षेप हा बरा दिसला का. तेव्हा कुलकर्णी बोलतात पण पाटलांनीच तुम्हाला फौजदारापासून वाचवलं हे विसरून चालणार नाही. तेव्हा शास्त्री बोलतात की पण फौजदार आणला कोणी. ती कार्टी केवढी तिची खटपट, शिरवारला जाऊन फौजदार घेऊन आली ती. या बटू शास्त्रीला चॅलेंज, मला 4 चौघात मान खाली घालायला लावली. तेव्हा कुलकर्णी बोलतात पण मिटलं नाही. तेव्हा शास्त्री बोलतात मिटेल कसं, आता तर उघडलंय. इकडे सावीचे आई वडील गोठ्यात सावीला बघायला येतात. तेव्हा लक्ष्मी बोलते काल रात्री तिला चोर म्हणलं म्हणून वाईट वाटलं नसेल ना माझ्या पोरीला. तेव्हा पाटील बोलतात अगं असं कसं. तेवढं त्यांना सावी दिसते आणि ते बोलतात हे बघ इथे झोपली ही. तेव्हा ते पटकन जातात आणि बोलतात सावी ए सावी. तेव्हा लक्ष्मी बोलते की त्या शास्त्री गाय नील म्हणून इथं उकरड्यात झोपली. रातभर झोप नाही माझ्या पोरीला, नुसती इकडून तिकडून चाललं होतं आणि इथे येऊन झोप लागली मलमुथात. सापा केरड्याचं बी भय नाही वाटलं तिला. तेव्हा आबा बोलतात शास्त्री बुवानी गाय नेतो म्हटल्यावर बिचरली हो पोरगी. तेव्हा लक्ष्मी बोलते की तुम्ही एकदा शास्त्री बुवासनी बोलून बघा ना.
बघा ना पोरीची अवस्था काय आहे. तेव्हा सावी उठते आणि पहिले विचारते कपिला आणि आईला मिठी मारते. तेव्हा लक्ष्मी बोलते पोरी ती बघ आपली कपिला आहे. इकडे कुलकर्णी बोलतात माझा एक सल्ला आहे, हा विषय थांबवा. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात अहो थांबवा काय, अहो गोठा तयार आहे आणि पाटलांनी मला एक गाय दिली तर कुठे बिघडणार आहे. तेव्हा कुलकर्णी बोलतात नाही पोरा बाळांच्या तोंडातले दूध दुपटे काढायचे म्हणजे. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात का हो कुलकर्णी तुम्ही नक्की ब्राह्मण कुळातलेच ना. अहो असा धाक बसवला तरच धर्माला येणारी ग्लानी थांबेल. धर्मो रक्षती रक्षताहा. नाहीतर आज 10-12 वर्षाच्या मुलीने धाडस दाखवलं, उद्या पाळण्यातली मुलं उठून बसतील आणि धर्माच्या काष्ट्यात हात घालतील. तेव्हा शास्त्री बोलतात नुसती नावाला शेंडी घालू नका. धर्माचं बरं जाऊ द्या, ते धर्माचं सोडा हो, गोठा कसा दिसतोय ते सांगा. इकडे सावीच्या घरी सगळे ते जेवायला बसलेले असतात. तेव्हा लक्ष्मी बोलते अहो बघा ना सावीने एक बी घास खाल्ला नाही. तेव्हा ते बोलतात की सावी बाळा जेवण कर. तेव्हा सावी बोलते मला भूक नाही. तेव्हा अक्का आत्या बोलते का अगं असं जेवणाच्या ताटावर फुनगटून बसू नये. तेव्हा सावी बोलते मला भूक नाही म्हटलं ना. तेव्हा आबा बोलतात सावी खा बाळा, तू जेवली नाहीस तर माझा उजवा हात कोपरापासून गळून पडेल बरं का. आता बघ तू काय करायचं. तेव्हा अक्का आत्या बोलते की अगं तुला गाईचं म्हणते ना, तुझा बाप एवढा खमका आहे अशा 10 गाई उभं करेल. तेव्हा आबाबी बोलतात तेव्हा सावी बोलते पण माझी कपिला ते कोण नेणार आहे, मी नाही जाऊ देणार. तेव्हा लक्ष्मी बोलते सावी अगं पोरीच्या जातीनं एवढं इरेला नाही पेटायचं. तेव्हा अक्का आत्या बोलतात हे बघ लेकरा, अगं पुन्हा सासरी बुवांच्या समोर नाही जाता येणार. अगं त्यांनी सांगितले म्हणजे द्यायलाच पाहिजे की नाही गाय, तेवढाच पुण्याचा लाभ. तेव्हा सावी बोलते मला नको ते पुण्य, मला माझी गाय पाहिजे म्हणजे पाहिजे. तेव्हा सावी भरलेल्या ताटाचा पाय पडते आणि तिथून निघून जाते. तेव्हा लक्ष्मीने ते आवाज देतात. तेव्हा लक्ष्मी बोलते अहो शास्त्री बुवांना एकदा विचारा ना दुसरं काय प्रायचित्त आहे की नाही. इकडे शास्त्री बुवा बोलतात गाय सोडून दुसरं प्रायचित्त नाही, गाय दान करावी लागेल म्हणजे लागेल. तेव्हा पाटील बोलतात की मी गाय आनंदानं दिली असती पण माझ्या पोरीचा लय जीव आहे व गायमध्ये. शास्त्री बोलतात राम्या मेखा आत्ताच ठोक, म्हणजे गाय आली की बांधली म्हणजे कसं हे पाटील, याच्यात तडजोड अजिबात नाही. तेव्हा पाटील बोलतात शास्त्री बुवा कसं झालंय, गाय जाणारी यामुळे पोरीनं अन्न पाणी सोडलंय हो. शास्त्रात दुसरं काही लिहिलं असेल ना ते वाचून बघा की एकदा. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की बघितलं पोथी सगळी 4 वेळा वाचली, सगळं चाळून बघितलं पण दुसरा काय उपाय नाही. तेव्हा पाटील बोलतात शास्त्री बुवा 4 पोती धान्य घ्या. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात अहो पण ते धर्मात बसलं पाहिजे ना, तुम्ही असं करा गाय दान द्या आणि विषय संपवा. तर त्यात तुम्हाला मुलीचंच म्हणणं समजायचं असेल तर मग करा, माझा काही आग्रह नाही, पण पुढचं परिणाम तुम्हाला भोगायची तयारी ठेवा. तेव्हा पाटील बोलतात परिणाम. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात अहो मोठे मोठे राजाधिराजे यातून सुटले नाही, ते सुद्धा यातून सुटले नाही. मोठमोठे विठ्ठल पंत धर्मांत झाला त्यांचा, देहांत झाले. एवढं प्रायचित्त घेतलं. आपले देवांचे देव इंद्रदेव, अहो त्यांना सुद्धा स्वर्ग सोडावं लागला. अहो देवांना सुद्धा प्रायचित्त सुटलं नाही. तिथे नायगावच्या पाटलांची काय हो कथा. मला समजवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलीलाच समजवा ना. जे काही तिच्या हातनं घडलं, मी काही म्हणत नाही ते मुद्दाम घडलं, पण अगम्यपणे घडलं. अहो शास्त्री बुवा लहानगी पोर आहे हो माझी सती, तिला काय कळतंय. ती राधा तिची खेळगडी आहे, तिच्यावर राज्य आलं होतं म्हणून तिने हे केलं. धर्माला विरोध असं काही डोक्यात नाही तिच्या. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात पाटील म्हणून अजाणतेपणे म्हणून असं बोललो मी. आता अजाणतेपणे घडलं म्हणून तुम्ही गाय दान करा आणि या पापातनं मुक्त व्हा. थोडं पुण्य पदरात घ्या, कशाला द्राविडी प्राणायाम करतायत. तेव्हा पाटील बोलतात शास्त्री बुवा, पण शास्त्री बुवा तिथून न ऐकताच तिथून निघून जातात. आणि इकडे लक्ष्मी आणि अक्का आत्या दळीत असतात. तेव्हा लक्ष्मी बोलते वंश सांच्याला उडदाचं डाळ करायचं का. तेव्हा आत्या बोलते अगं कोणी खायनासं झालं आहे, कशाला उगाच करते असा, पोरीनं खाल्लं का. तेव्हा लक्ष्मी बोलते नाही अजून रुसून बसली आहे. तेव्हा आत्या बोलते उगला मागला आणि गाल फुगून बसला, पोरीची समजूत कशी काढायची. तेव्हा आत्या बोलते समजूत कशाला काढायला पाहिजे, शास्त्री बुवाने सांगितलंय ना गाय देऊन टाकायची. तेव्हा लक्ष्मी बोलते पण पोर नाही ना ऐकत नाही म्हणजे अगं पोरची जाते, गोडी गुलाबीने सांगून बघायचं, नाही ऐकले नाही तर चांगलं रट्ट वडायचं. लक्ष्मी बोलते तरी बी ऐकणार नाही, माहिती आहे तुम्हासनी. तेव्हा आत्या बोलते करून काय करेल, रडेल, रुसणार, जेवणार नाही. पण हे बघ सासरे बुवांच्या विरोधात नाही जाता येणार, ही खून गाठ तू बी बांधून ठेव. सावी ऐकत असते. तेव्हा लक्ष्मी बोलते मला तर यांचीच
चिंता वाटते. गावचं पाटील असून शास्त्रीबुवांची मनधरणी करायला गेले. तेव्हा आत्या बोलते, मनधरणी पोरीसाठी कमीपणा घेतला की नाही? तेव्हा इकडे सावी मनात बोलते, कमीपणा? तेव्हा आत्या बोलते, अगं हेच पोरीने सांगितलं असतं, गाय देऊन टाका आणि दुसरी आणा, तर कशाला त्याला जायचं जावं लागलं असतं दुसऱ्याच्या दारात. सावी गोठ्यात बसून कपिलाशी बोलत असते की तू म्हणत असशील की कुठला सणवार नाही तरी बी काय एवढं अंजरायचं गोंजरायचं, पण आजपासून तुला आबांनी शास्त्रीबुवांच्या घरी दान दिले. तू आणि नंदिनी शास्त्रीबुवाच्या घरी राहणार. माझी आठवण काढायची नाही हां, आणि मी बी तुझी आठवण नाही काढणार. आणि मी बी चुकून दिसले तर हंबरायचं नाही आणि ओरडायचं बी नाही. मस्त खायचं प्यायचं मज्जेत राहायचं. जमेल ना तुला? इकडे सदा येतो आणि बोलतो, हसतो आणि बोलतो, अक्का त्या गाईशी काय बोलत बसली, तिला काय कळतं? तेव्हा साबी बोलते, एक तर तुला कळायचं नाही पण माझ्या गाईला कळतं सगळं, खूप शहाणी आहे ती. तेव्हा सदा ती हसतो आणि बोलतो की तिला काय कळतं? तेव्हा साबी बोलते की एक तर कामात मदत करायची नाही आणि तिला नावं ठेवतोय. तेव्हा साबी बोलते, तुला ठाऊक नाही, ज्याच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचा पाय. तेव्हा सदा बोलतो, ते फक्त म्हणायला आहे, तिला चारा दिलं, पाणी दिलं, दूध दिलं, झालं की मग. तेव्हा सावी बोलते, आम्ही फक्त बोलतो, तिचं मला कळतं, माझं तिला. तेव्हा सदा बोलतो, असं होय, मग जा रोज शास्त्रीबुवांच्या घरी तिच्याशी बोलायला. तेव्हा सावी बोलते, बोल. इकडे पाटील सकाळी येतात आणि बोलतात की सावीची समजूत काढली का लक्ष्मी? तेव्हा लक्ष्मी बोलते, समजूत नाही, पण गाय जाणार म्हणून सकाळपासून माया करते. तेव्हा पाटील बोलतात की म्हणजे मनाची तयारी झाली तिची. तेव्हा पाटील बोलतात, मी काय करतो अख्खे त्या केसुर्ड्याच्या माणसाला सकाळपासून सांगतो, लगे नवीन गाय घेऊन येतो. परत बटूशास्त्री पाटील म्हणून आवाज देतात. तेवढ्यात गाईचा हंबरडा ऐकून बटूशास्त्री बोलतात, आलो आलो. तेव्हा पाटील गायचे हाक ऐकली ना, ब्राह्मण आणि गाईचं नातं पुराण काळापासून का. लक्ष्मी नमस्कार करते. तेव्हा बटूशास्त्री बोलतात की पाटील हे घटिका पात्र आणि पाण्यात ते पात्र टाकतात आणि बोलतात, हे पात्र बुडल्यावर गोरस मुहूर्त बरं का, मग तुम्ही त्या मुहूर्ताला मला गाय दान करायची आहे. तेव्हा अक्का ते बोलते, शास्त्री बुवा हे झालं की पाप धुतलं गेलं समजायचं ना हो. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, अर्थात हे गाय दान केली की तिकडे पाप धुतलं गेलं म्हणजेच समजावं. तेवढ्यात सावी येते. सावी जायला लागते. तेवढ्यात अक्का ते बोलते, सावी शास्त्री बुवासनी नमस्कार कर. तेव्हा आबाई खुणवतात. तेव्हा सावी जाते, शास्त्री बुवाकडे बघते आणि नमस्कार करते. शास्त्री बुवा बोलतात, सदा सुखी राहा, आनंदी राहा. तेव्हा सावी बोलते, तुम्ही माझी गाय घेऊन गेल्यावर मला कसला आनंद होईल. सावी तिथून जाते. तेव्हा पाटील बोलतात, सावी बाळा. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात, पाटील जाऊ द्या, अहो लहान आहे ती, हो हळूहळू येईल समज तिला. दानाचे खरे महत्त्व कळले ते कर्णाला, आणि याचिकाकडे कधी पाहिलेच नाही. आणि तसंच तो शिबी राजा, आणि दुसरा कोण तो रघु राजा. हो स्वप्नात हरिश्चंद्रानं राज्यदान केलं आणि त्यांनी ते सत्यातही आणलं, म्हणून त्यांची कीर्ती महान आजही. एवढ्यात सावी येते. तेव्हा आत्या बोलते, काय ग सावी कुठे निघालीस? तेव्हा सावी बोलते, गाईला पाणी पाजायला. हंबरली ना आता. तेव्हा पाटील बोलतात, सावी जा. इकडे सावी गोठ्यात येऊन रडत असते. तेव्हा सदा येतो, तिची डोळे पुसतो आणि बोलतो, अक्के काय झालं? तेव्हा सावी बोलते, शास्त्रीबुवा आलेत गाय न्यायला. इकडे घटिका पात्र भरत येते. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात, पाटील घटिका पात्र भरत आलं म्हणजे मुहूर्ताची वेळ जवळ. चला गायीची पूजा करूया. सदा हे गुपचूप बघत असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.